वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वच्छामि समयपाहुड मिनमो सुदकेवली भणितं नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि आश्रवाधिकार आपण बघतो आहे। आश्रवाधिकारामध्ये देखील अत्यंत महत्वाच्या गाथा आपल्या सुरू आहे। ज्ञानी निराश्रवी आहे असं आचार्य म्हणतात आणि शिष्याचा प्रश्न आहे की आम्हाला तर ज्ञानीच्या जीवनामध्ये देखील कर्मबंध होताना दिसतो। चौथ्या गुणस्थानाचा ज्ञानी निर्बंध झालेला आम्हाला दिसत नाही आणि तरीही तुम्ही ज्ञानी निराश्रवी आहे हे कसं काय म्हणता। आणि त्याचं उत्तर देताना आचार्यांनी कथन केलेलं होतं की जोपर्यंत अल्पज्ञान आहे, क्षयोपक्षमिक ज्ञान आहे, त्या अल्पज्ञानासोबत रागांश विद्यमान आहेच आणि या रागांशाला पाहून ज्ञानावर उपचरित कथनाने म्हटल्या गेलं की ज्ञानाचं जघन्य परिणमन हे कर्मबंधाचं कारण आहे। वास्तविकतः कारण तर रागद्वेष मोहच आहे, पण दोन सोबत आहे आणि सोबत असल्यामुळे रागासोबत ज्ञानालाही जबाबदार ठरविल्या गेलं, रागाच्या बंधाचं कारण मानल्या गेलं। म्हणून ज्ञानगुणाचं जघन्य परिणमन हे बंधाचं कारण आहे हे सांगितलं आचार्यांनी आणि त्यामुळेच हा जीव नवनवीन कर्म बांधतो। यामध्ये कर्मबंधनामध्ये ज्ञानी आहे तेव्हा काही कर्म तो बांधत नाही। उदाहरण लक्षात घ्या, जेव्हा आम्ही नळाला पाणी येतं, नळाला पाणी आणल्यानंतर जर आम्ही त्याला पिशवी बांधली नसेल, गाळणं बांधलं नसेल तर त्या नळाच्या पाण्यासोबत कचरा पण येणार आहे। आता नळ सुरू केल्यानंतरच पाणी येणार हे तर नक्की आहे, पण त्याला आम्ही फिल्टर केलं म्हणजे गाळणं लावलं। गाळणं लावल्यानंतर जे पाणी येईल ते शुद्ध स्वरूपातच येईल। ज्ञानाने किंवा सम्यक दर्शनाने हे फिल्टरचं कार्य केलेलं आहे। आश्रव तर येणार आहे, जोपर्यंत तुमचं कर्माचं येणं म्हणजे न सुरू आहे, म्हणजे मिथ्यात्वासोबत मिथ्यात्व जरी गेलं तरी अविरती प्रमाद कषाय योग आहे, तोपर्यंत नळ आमचा आश्रवाचं तोटी सुरू आहे। पाणी तर येणार आहे, पण पाणी येत असताना फिल्टर पाणी येणार आहे म्हणजे अशुभ कर्म गळणार आहे। काडी कचरा आधीच निघून जाणार आहे। हुंडक संस्थान, असंप्राप्त स्फुस्फाटिका संवणन, नरक गती, नरक गत्यानुपूर्वी, नरक आयु, एकेंद्रिय ते चतुरेंद्रिय पर्यंतचे सगळे विकल्प आणि हुंडक संस्थान, अशा या कर्म प्रकृती अत्यंत अशुभ त्या जीव बांधणार नाही। बांधतील त्या कर्म प्रकृती फिल्टर होऊन काही प्रमाणात आलं तरी ही शुभ प्रकृती तो जास्त बांधणार आहे आणि अशुभ प्रकृती तो कमी बांधतो। आणि ही परिस्थिती आम्हाला दिसते आहे आणि अशा रीतीने आम्ही ती कर्म प्रक्रिया बघितलेली आहे। म्हणून कर्म जरी तो बांधतो, जसं आता सम्यक दृष्टी झाला तर सम्यक दृष्टी समजा मनुष्य पर्यायित आहे, मनुष्य पर्यायी सम्यक दृष्टीला जर आयुबंध होईल तर तो निश्चितपणे देवायुचाच होईल। जर तो नरकात आहे किंवा देव पर्यायित आहे आणि सम्यक दृष्टीला आयुबंध झाला तर मात्र
मनुष्य आयुचा बंध त्याला होईल. म्हणजे अशा तऱ्हेने आयु, शुभ आयु त्याच्या जीवनात बांधली जाते. या सर्व नंतर संवहन, वज्र, ऋषभ, नाराचच बांधल्या जातं. संस्थान, समचतुरस्र संस्थानच तो जीव बांधतो. कितीतरी सुख सुविधा अशा पुण्य प्रकृती त्याच्या जीवनात प्रदान करणाऱ्या तो बांधतो. आणि म्हणून हे आम्ही लक्षात ठेवायचंय की आचार्यांना अशा प्रकारचं कथन करण्यामध्ये जरी ज्ञानाचं जघन्य परिणमन हे नानाविध कर्मांना बांधतं आणि क्षायोपक्षमिक ज्ञानासोबत कर्मबंध त्याचा सुरू आहे, पण हा कर्मबंध देखील अशा तऱ्हेचा आम्हाला जीवनात दिसतो आहे. आणि म्हणून जोपर्यंत यांनी ज्ञानाच्या माध्यमातून पूर्ण अनुभवलं नाही, नंतर जाणलं नाही, आचरण केलं नाही, तोपर्यंत जे काही अपूर्णता आहे, अपूर्णतेने त्याला कर्मबंध होतो आहे. ही गोष्ट आपण बघितलेली होती. आणि बुद्धिपूर्वक आणि अबुद्धिपूर्वक परिणामांचं विश्लेषण देखील आम्ही बघितलं. अबुद्धिपूर्वक परिणाम त्याला म्हणायचं की जो आम्हाला ज्ञात होत नाही, इंद्रिय गोचर पण कधी कधी असणार नाही. आणि ज्या ठिकाणी अबुद्धिपूर्वक रागाचा अभाव आहे, अभिप्रायामध्ये रागाचा अभाव आहे, त्या परिणामाला अबुद्धिपूर्वक परिणाम म्हणायचं. जिथे मिथ्यात्व आणि रागाविषयीची स्वामित्व भावना आहे, त्या ठिकाणी असणारा राग हा बुद्धिपूर्वक राग आहे. इच्छेविना, रुचीविना होणारा रागद्वेष हा अबुद्धिपूर्वक आहे सद्भाव. पण जणू काही एखाद्याने जबरदस्ती केल्याप्रमाणे रागाचा सद्भाव त्याच्या जीवनात आहे, त्याला अबुद्धिपूर्वक म्हटलेलं आहे. अशा तऱ्हेने 172 गाथांचा आम्ही टीका बघितलेली होती आणि भावार्थामध्ये देखील एक भाग बघितलेला होता. आता खालचा पॅरेग्राफ पहा. अतएव उपदेश आहे की केवल ज्ञान प्राप्त होईपर्यंत या ज्ञायोग शुद्ध आत्म्याचे ध्यान करावे, त्यालाच पाहावे, जाणावे आणि आचरावे. आणि म्हणून ध्यान कोणत्याही अवस्थेत आम्हाला कशाचं करायचंय प्रश्न आहे. आमच्या जीवनात जो आमचा कारण परमात्मा आहे, त्रिकाली शुद्ध आत्मतत्व आहे, या त्रिकाली ध्रुव तत्वाचंच ध्यान आम्हाला जीवनात सांगितलंय. पर्यायीचं ध्यान आम्हाला जीवनात कार्यकारी नाही. या त्रिकाली ध्रुव तत्वाचं ध्यान केल्यामुळे शुद्ध पर्याय आमच्या जीवनात प्रगट होणार आहे. म्हणून जोपर्यंत पूर्ण ज्ञानाची प्राप्ती होत नाही, केवळ ज्ञान किंवा यथाख्यात चारित्र होत नाही, तोपर्यंत शुद्ध आत्म्याचं ध्यान करायचं. म्हणजे त्रिकाली ध्रुव आत्मा हा आमच्या ध्यानाचं ध्येय म्हणून आम्हाला स्वीकारायचं आहे. म्हणून त्यालाच पाहावं, त्यालाच जाणावं आणि त्याचेच आचरण करावं. रममाण व्हायचंय आम्हाला, एकाग्रता साधायची आहे. कुठे एकाग्रता साधायची? तर आमच्या निज त्रिकाली ध्रुव आत्मतत्वामध्ये मला एकाग्रता साधायची आहे. एकच उद्दिष्ट माझं जीवनात आहे, माझ्या त्रिकाली ध्रुव तत्वाचं. आणि त्याच मार्गाने चारित्र मोहाचा नाश होऊन पूर्ण भाव प्रगट होईल. जेव्हा आम्ही आमच्या त्रिकाली आत्मतत्वाचं ध्यान करतो, तो मिथ्यादृष्टी असेल. मिथ्यात्व अवस्थेमध्ये सुद्धा ज्याला त्रिकाली आत्मतत्वाकडे ज्याचा उपयोग केंद्रित होईल, तोच जीवनामध्ये कर्णानुयोगानुसार दाखविलेली व्यवस्था प्राप्त करून घेऊ शकेल. म्हणजे तोच करण मांडेल, तोच अधःकरण, अपूर्वकरण आणि अनिवृत्तीकरण करेल आणि नंतर मिथ्यात्वामध्ये अंतर पाडून प्रथमोपशम सम्यक्त्वाचा अनुभव घेईल. म्हणजेच तो असा कर्माच्या सापेक्ष जो भाव दिसणार आहे, त्या भावाला म्हणजे कर्णानुयोगामध्ये सांगितलेल्या पद्धतीने
आत्मतत्वाला तो अनुभवणार आहे. आणि चारित्र्य मोहाचा मला नाश करायचा किंवा एकदेश शुद्ध पर्यायीचं जरी जीवानी ध्यान केलं तरी पर्याय ही क्षणिक आहे. पर्यायीचं ध्यान करून याच्या साध्याची सिद्धी होऊ शकत नाही. म्हणून याला ध्यान तर करावं लागणार आहे त्रिकाली आत्मतत्वाचं, आणि त्याच्याच माध्यमातून याची श्रद्धा समीचीन होणार आहे. श्रद्धा समीचीन झाली की त्याच समयात ज्ञान समीचीन झालं. ज्ञान समीचीन झाल्याबरोबर चारित्रांश जो काही विद्यमान आहे तोही शुद्ध म्हटल्या जाणार आहे. भलाई त्याला व्रतसंयम नाही आहे, पण चौथ्या गुणस्थानामधलं चारित्र मिथ्या चारित्रच्या कोटीमध्ये जात नाही. ते सम्यक चारित्र आहे. असंयम भाव आहे. कोणत्याही तऱ्हेच आता अनुव्रताची पालना जीवनात नाही, पण चारित्र विचाराल तर ते सम्यक चारित्र आहे. आणि कर्णानुयोग त्याला डिनोट करणार आहे की अनंतानुबंधी गेलं त्या अपेक्षेनी स्वरूप स्थिरता रूप चारित्र त्याच्या जीवनात आहे. तो स्वरूपापासून च्युत होत नाही एवढं मिनिमम त्याच्या जीवनात रममानता आहेच. आणि हेच चारित्र एकदम सुरुवात होणार आहे. आणि जोपर्यंत पूर्ती होत नाही, पूर्णता होत नाही, तोपर्यंत अल्पज्ञतेचा सद्भाव आहे. दर्शनाची पूर्ती, समजा क्षायिक सम्यक दर्शन झालं की दर्शनाची पूर्ती झाली. ही 4 ते 11 गुणस्थानात कुठेही असू शकते क्षायिक सम्यक दर्शनाची प्राप्ती आणि पूर्ती. पण निष्ठा पण करताना त्याला क्षायिक सम्यक्त्व प्राप्त करताना मात्र तो जीव चतुर्थ काळातील पाहिजे, कर्मभूमीच पाहिजे, मनुष्य पाहिजे, पुरुष वेदी पाहिजे, तीर्थंकरांच्या चरणकमलांचं सानिध्य पाहिजे, असा जीव हा क्षायिक सम्यक दर्शन करू शकतो. आणि ती पूर्ती होणं म्हणजे सम्यक दर्शनाची पूर्ती आहे. पण सम्यक दर्शनाचं अवलंबन घेऊन चारित्राची आम्ही पूर्णता करू शकत नाही, कारण ती पर्याय आहे. पर्यायीच्या अवलंबनाने त्रिकाली तत्व आम्हाला समजणार नाही. म्हणून दर्शनाची पूर्ती, मग ज्ञानाची पूर्ती आणि त्यानंतर चारित्राची पूर्ती, असा हा तिन्हीचा पूर्णतेचा क्रम आहे. म्हणून चारित्र मोहाचा नाश, तसा चारित्र मोहाचा नाश आम्ही 10व्यापर्यंत चारित्र मोहनीयाचा सद्भाव आहे. 11 आणि 11 पासून पुढच्या गुणस्थानात चारित्र मोहनीय कर्म नाही, यथाख्यात चारित्राची प्राप्ती आहे. आणि असा पूर्ण भाव प्रगट होतो आणि केवल ज्ञान प्राप्त होईल. तेव्हा साक्षात ज्ञानी झाल्यानंतर अबंधच होतो. लक्षात घ्या, 11व्या गुणस्थानात त्या जीवाला फक्त आता इर्यापथाश्रव सुरू आहे. त्याला बंधाच्या कोटीमध्ये टाकता येत नाही. त्याला फक्त सातावेदनीय कर्माचा तो बंध करत आहे असं उपचरित नयानी म्हटल्या जातं. वास्तविकता कर्म येत आहे आणि कर्म परत निघूनही चाललं. समय प्रबद्ध ते कर्म तिथेही तो बांधतो आहेच, पण सगळंच्या सगळं त्याचं द्रव्य एकट्या सातावेदनीयामध्ये त्याला प्राप्त होतं. आणि त्याचं द्रव्य आलं की दुसऱ्या समयात निर्जरित होऊन परत निघूनही जातं. असा हा त्या ठिकाणी इर्यापथ आश्रवाचा प्रकार आहे. म्हणून तो तिथे साक्षात अबंधक म्हटल्या गेला. क्षायोपक्षमिक ज्ञानाच्या सद्भावात अबुद्धीपूर्वक चारित्र मोह संबंधी राग असतानाही बुद्धिपूर्वक रागाच्या अपेक्षेने ज्ञानीला निराश्रवी म्हटले आहे. प्रत्येक ठिकाणची विवक्षा बदलायची आहे. विवक्षा बदलत असताना 4थ्या गुणस्थानात निराश्रवी आहे असं म्हणताना त्याला त्याचं रागाचं स्वामित्व स्वीकारलेलं नाही, म्हणून त्याला निराश्रवी म्हटलं.
पुढे आम्ही बुद्धिपूर्वक अबुद्धिपूर्वक हा भेद लावून 6व्या गुणस्थानापर्यंत रागाचा बुद्धिपूर्वक रागाचा सद्भाव आहे तोपर्यंत त्याला आश्रव आहे हे म्हणणार आणि पुढे निराश्रवी आहे हे म्हणणार की अबुद्धिपूर्वक आता राग नाही. आणि जर आम्ही पूर्णतः शुद्ध तत्वानी बघितलं तर आम्हाला दिसणार आहे 10 पर्यंत तो राग सहित आहे, अबुद्धिपूर्वक राग तिथे विद्यमान आहे. आणि मग 11व्या गुणस्थानापासून तो साक्षात राग रहित होणार आहे. प्रत्येक ठिकाणची विवक्षा आम्हाला थोडीफार चेंज करून ती तरतमता आणि आलेख आम्हाला बघायचा आहे. हा चढता घसरता आलेख कसा आहे, वरपासून आम्ही सुरुवात केली तर हळूहळू हे कसं कमी कमी होत चाललेलं आहे हे आम्ही अभ्यासू शकतो. म्हणून क्षयोपक्षमी ज्ञानाच्या सद्भावात अबुद्धिपूर्वक चारित्र मोहाचा राग असतानाही बुद्धिपूर्वक रागाच्या अपेक्षेने ज्ञानीला निराश्रवी म्हटले आहे. अबुद्धिपूर्वक रागाचाही अभाव झाल्यामुळे पूर्ण चारित्र आणि पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यानंतर साक्षात सर्वथा निराश्रवी म्हटले आहे. ही विवक्षेची विचित्रता आहे. विवक्षा जाणल्यानंतर सर्व कथन युक्तियुक्त आहे. आणि या गाथेचा प्रयोग जर आम्हाला करायचा असेल आमच्या जीवनात तर आम्ही लक्षात घेऊ शकतो की आम्हाला आमची शुद्धता जर प्रगट करायची आहे, आम्हाला जर खऱ्या अर्थाने निराश्रवी बनायचं आहे तर आम्हाला आमच्या त्रिकाली शुद्ध आत्मतत्वाचं सदैव ध्यान करावं लागणार आहे. तेच आमच्या मुक्तीचं कारण असणार आहे. यानंतर आम्हाला कलश बघायचा आहे. 116 नंबरचा कलश येणार आहे. संन्यस्यं निजबुद्धिपूर्वमनिशं रागं समग्रं स्वयं वारं वारमबुद्धिपूर्वमपितं जेतुं स्वशक्तिं स्पृशन् उच्छिन्द्यन्न परवृत्तिमेव सकलां ज्ञानस्य पूर्णो भवन् आत्मा नित्य निराश्रवो भवति ज्ञानी यदा स्यात् तदा. आत्मा जेव्हा ज्ञानी होतो, आपण बघितलं की त्याच्या जीवनात ज्ञान झालं, त्याला निराश्रवी म्हटलं. मग निराश्रवी कसा हे सांगताना आचार्यांनी 2 माध्यम सांगितली, बुद्धिपूर्वक रागद्वेषाचं आणि अबुद्धिपूर्वक रागद्वेषाचं. मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी केलं या अपेक्षेने पूर्णच्या पूर्ण कर्म त्याचं अबुद्धिपूर्वक म्हटल्या जातं. ज्ञानीला बुद्धिपूर्वक रागच नाही असं म्हटलं जातं. पुढे परत विवक्षा बदलून पूर्ण 11व्या गुणस्थानापर्यंतचं कथन आलं. आता आचार्य प्रश्न उपस्थित करत आहे, आम्हाला बुद्धिपूर्वक आणि अबुद्धिपूर्वक रागावर विजय प्राप्त करायचा आहे. आम्हाला आत्मजेता बनायचं आहे. तर बुद्धिपूर्वक राग कसा सोडता येईल आणि अबुद्धिपूर्वक राग आम्हाला कोणत्या पद्धतीने दूर करता येईल, प्रश्न आमच्याही मनामध्ये सतत सुरू असतो की आचार्य कशाय सोडा हे सांगतात. आम्हीही पण म्हणतो की राग करणं चांगलं नाही, राग सुटला पाहिजे. पण प्रत्यक्षामध्ये वस्तुस्थिती अशी असते की ज्याला आम्हाला सोडायचं आहे ते आम्ही सोडू शकत नाही. त्याचीच वारंवार आठवण येते. ज्याची आठवण करू नका असं निगेटिव्ह सांगितलं जातं आणि त्यावेळेला त्याचीच आठवण आम्हाला वारंवार होत असते. एक सहज उदाहरण पहा. एक व्यक्ती आहे आणि महाराजांच्या जवळ गेला आणि महाराजांना सांगितलं मला काहीतरी नियम द्या. महाराज म्हणायला लागले काही नियमांची आवश्यकता नाही, मी काही कुणाला नियम देत नाही,
तुला पण मी नियम देणार नाही. वारंवार वारंवार समोरची व्यक्ती आग्रह करायला लागली, नाही काहीतरी नियम द्या, काहीतरी नियम द्या. आता महाराजांनाही वाटलं याला काहीतरी आता आपण नियम दिले पाहिजे. त्यांनी सांगितलं, तू आज दिवसभर एक प्रयत्न कर, मी ते सांगतो ते करायचंय तुला, ठीक आहे? तू सडका टमाटा आठवायचा नाही. नियम निगेटिव्ह दिला की तुझ्या मनामध्ये खराब झालेल्या टमाट्याचा विचार तू आणायचा नाही. त्या व्यक्तीला वाटलं की खूप सोपा नियम दिला आपल्याला, हा नियम तर आपण सहज पाळू शकणार आहे. नियम झाला, महाराजांजवळून उठला, घरी आला. आणि आश्चर्य हे की त्या दिवशी त्याच्या मनामध्ये सडका टमाट्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही विचार उद्भवला नाही. कसं मन असतं बघा. ज्याला आम्हाला सोडायचं म्हटलं तेच आम्ही आठवत राहतो. म्हणून मी कधी कधी गमतीने असं म्हणते की तुम्हाला जर एखादा श्लोक जर पाठ करायचा असेल तर तुम्ही हे म्हणा की मला हा बिलकुल श्लोक पाठ करायचा नाहीये, किंवा मला हे बिलकुल विसरायचंय, आठवायचंच नाहीये. आणि लक्षात येईल आमच्या की जी गोष्ट मी म्हटली की मला ही गोष्ट विसरायची आहे, मला ही बिलकुल पाठ करायची नाही, ती सहज आमच्या पाठ झालेली आहे. हे असंच मन आहे, विचित्र मन आहे. जर आम्ही म्हटलं की मला राग सोडायचाय, राग सोडायचाय, तर राग सुटत नाही. उलट रागच आम्हाला आठवत राहतो की अरे हे असं झालं होतं, तसं झालं होतं, या गोष्टी अशा घडलेल्या होत्या, याच विचारामध्ये आम्ही गुरफटलेलं आम्हाला दिसतं. म्हणून सोडायचं आहे म्हणू नका, तर मला माझ्या आत्मस्वभावात तल्लीन व्हायचं आहे, हे जर आम्ही म्हटलं तर आपोआपच राग जीवनातून निघून जाणार आहे. यालाच म्हणतात आमचा सकारात्मक विचार, की आम्ही सकारात्मक करा. नाही म्हटलं ती गोष्ट आम्ही अद्र करत असतो. रस्त्याने जाताना पाट्या दिसतात आम्हाला की इथे गाडी पार्क करू नये, हमखास त्या ठिकाणी गाडीचं पार्किंग झालेलं आम्हाला दिसतं. ही अशी मनाची मनस्थिती असते. आणि म्हणून आम्हाला विचार करायचा आहे की मला कशाय करायचा नाही हे म्हणत राहण्यापेक्षा, किंवा मला कर्म सोडायचं आहे, मला राग करायचा नाही हे म्हणण्यापेक्षाही मी माझ्या आत्मस्वरूपामध्ये लीन राहील. मला विचार करायचाय, कोणत्या तरी बिंदूंवर मला मन केंद्रित करायचंय. हे बिंदू जीवनात घ्या. मी शुद्ध आहे, मी बुद्ध आहे, मी निर्विकल्प आहे, मी एक आहे, मी अखंड आहे, मी अभेद आहे. हे असे चिंतनाचे बिंदू घ्या आणि या बिंदूंवर आमचं लक्ष केंद्रित करा. म्हणून सांगितलं या ठिकाणी देखील तेच आचार्य सांगणार आहे की जेव्हा तो स्वयं आपल्या बुद्धिपूर्वक रागाचा निरंतर त्याग करतो, बुद्धिपूर्वक राग जो आम्हाला ज्ञात होतो आहे याचा त्याग करायचा आहे, म्हणजे मला माझ्या आत्मस्वरूपाचं लक्ष करायचं आहे. आणि अबुद्धिपूर्वक रागाला जिंकण्यासाठी जो मला ज्ञात होत नाहीये असा जो अबुद्धिपूर्वक राग आहे त्याला जिंकण्यासाठी वारंवार चेतना शक्तीला स्पर्श करतो. आत्म्याची जी चैतन्य रूप शक्ती आहे की मी असा आहे, मी चैतन्य स्वरूपी आहे, मी एक रूप आहे, अशा तऱ्हेचा वारंवार विचार करतो. बुद्धिपूर्वक रागाचा त्याग करतो, याचाही अर्थ बुद्धिपूर्वक आपला उपयोग शुभ कार्यामध्ये प्रवृत्त करतो. कारण आम्हाला बुद्धिपूर्वक सोडायचं आहे, तर बुद्धिपूर्वक आम्हाला तिथे भावही बदलायचा आहे. आणि बुद्धिपूर्वक भाव बदलायचा म्हणजे जो आमचा उपयोग सुरू होता त्या उपयोगाची डायरेक्शन बदलायची. जो आमचा उपयोग रागाकडे चाललेला होता त्याला पाठ फिरवून आमचा उपयोग कुठल्या तरी शुभ कार्यात लावायचा आहे. आणि अंतरंगामध्ये चैतन्य शक्तीची जाणीव ठेवायची आहे. ही चैतन्य शक्तीची जाणीव
म्हणजे आमच्या ध्यानाचं ध्येय. हे ध्यानाचं ध्येय जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत या माध्यमिक क्रिया की ज्याच्या माध्यमातून आम्ही चैतन्य शक्तीला स्पर्श करू शकू यालाच म्हणायचं बुद्धिपूर्वक रागाचा त्याग करणं. म्हणून बुद्धिपूर्वक संपूर्ण निरंतर रागाचा त्याग करतो आणि अबुद्धिपूर्वक रागाला जिंकण्यासाठी वारंवार चेतना शक्तीला स्पर्श करतो. याप्रमाणे संपूर्ण परपरिणतीला राग परिणतीला उखडून फेकून पूर्ण ज्ञान भावरूप होतो तेव्हा ज्ञानी वस्तुतः निराश्रवच आहे. आणि अशा तऱ्हेने जीवनामधली बुद्धिपूर्वक राग परिणती गेली, अबुद्धिपूर्वक पण राग परिणती गेली, पूर्ण ज्ञानाच्या माध्यमाच्या द्वारा या सगळ्या राग कलंकाला पुसून टाकलेला आहे. जो सूक्ष्म लोभ होता हा देखील आपल्या आत्मस्वरूपामध्ये तल्लीन होऊन ती पुसटशी बारीकशी रेषा देखील जेव्हा पूर्ण निरस्त झाली त्यावेळेला हा निराश्रवी बनलेला आहे. भावार्थ पहा, ज्ञानी राग मात्र हेय जाणतो. राग मात्र म्हणजे यत्किंचित राग देखील हेय आहे असं जाणतो. आणि थोड्या रागाला देखील तो उपादेय समजत असेल तर अजून मिथ्यात्व आहे. राग असणं अलग आणि रागामध्ये आत्मीयत्व बुद्धी असणं अलग. रागाप्रतीची आत्मत्व बुद्धी ज्याची समूह नष्ट झाली आहे पण पर्यायीत राग कलंक आहे त्याला ज्ञानी म्हणता येतं. ज्याच्या परिणतीमध्ये राग भाव आहे आणि रागाप्रती प्रीती भाव आहे त्याला मात्र मिथ्यात्वाच्या कोटीतच टाकावं लागतं. म्हणून ज्ञानी राग मात्र हे जाणतो. परमाणू एवढा राग देखील अंतरंगामध्ये असेल म्हणजे कोणता स्वामित्व बुद्धीचा तर तो हे आहे. तो राग नाहीसा करण्यासाठी नित्य प्रयत्नशील असतो. त्याला अभिप्रायामध्ये रागादी आश्रव भाव नाही म्हणून ज्ञानी निराश्रवी आहे. अभिप्राय त्याचा बदललेला आहे आणि समयसार आमचं अधिष्ठित आहे ते आमच्या उद्देशांवर अभिप्रायावर. मी काय विचार करतो आहे, माझ्या मनात काय आहे, माझे भाव कोणते सुरू आहे या सगळ्यांवर आमची पाया अधिष्ठित असणार आहे. परवृत्ती म्हणजे ज्ञेयार्थ परिणमन दोन प्रकारचे आहे. हा पाहिलेला भाव आहे आम्ही की ज्ञेयार्थ परिणमन माझ्या मान्यतेनुसार ज्ञेयामध्ये मी कल्पना करणं हे ज्ञेयार्थ परिणमन. म्हणजे ज्ञेयाला जाणत असताना जाणण्याच्या कक्षेपर्यंत न थांबता ज्ञेयामध्ये इष्ट अनिष्ट कल्पना करणं याचं नाव आहे ज्ञेयार्थ परिणमन. वस्तू मुळात जशी आहे तशी ती आहे, ती माझ्या मान्यतेने बदलणार नाही. मी त्याच्यात इष्ट कल्पना केली म्हणून वस्तू इष्ट होत नाही, मी अनिष्ट कल्पना केली म्हणून वस्तू अनिष्ट देखील होत नाही. पण अज्ञानी मात्र वस्तूच इष्ट आहे किंवा अनिष्ट आहे असं मानतो. आमच्या वस्तू जशी आहे तशी न पाहता आमच्या मनामध्ये जो भाव आहे त्या भावानी वस्तूला बघणं याचं नाव आहे ज्ञेयार्थ परिणमन. आणि असं हे ज्ञेयार्थ परिणमन दोन प्रकारचं आहे. एक अश्रद्धारूप आणि दुसरं अस्थिरतारूप. अश्रद्धा याच्यामध्ये आमची श्रद्धाच विपरीत झालेली आहे. वस्तू मला सुख दुःख देऊ शकतं, वस्तू इष्ट अनिष्ट आहे ही कल्पना होणं
ही अश्रद्धारूप ज्ञेयार्थ परिणमन आहे. हे परिणमन मिथ्या दृष्टीच्या जीवनात असतं. आणि दुसरं अस्थिरता रूप परिणमन, की मला तर ज्ञात आहे की वस्तू इष्ट नाही, अनिष्ट नाही, परंतु जोपर्यंत चारित्र मोहाचा सद्भाव आहे तोपर्यंत वस्तूचं ग्रहण राग रूपाने करणं आणि द्वेष रूपाने वस्तूला सोडणं हे जीवनामध्ये होणार आहे. मला अनुकूल वाटते ती वस्तू मी ग्रहण करणार, मला प्रतिकूल वाटणार त्याचा मी त्याग करणार, असं ज्ञेयार्थ परिणमन त्या त्या भूमिकेनुसार चारित्र मोहजन्य असं 6व्यापर्यंत बुद्धिपूर्वक पुढे अबुद्धिपूर्वक जीवनात असणारच आहे. अश्रद्धा रूप परिणमन, ज्ञेयार्थ परिणमन मिथ्यात्वाच्या कोटीत आहे, पण अस्थिरता रूप असणारं हे ज्ञेयार्थ परिणमन मिथ्यात्व विरहित आहे. ही अशी भूमिका आमची असणार आहे. कधीही पहा, आम्हाला कुठे काय दिसतं आणि कुठे काय नाही हे आम्ही आमच्या मान्यतेवर कधी कधी अवलंबून असतं. मला लक्ष नाही, एक मी गोष्ट सांगितलेली होती की एकदा असं संमेलन भरलेलं आहे, मांजरींचं संमेलन भरलं आणि त्या अनुषंगाने ती मांजर लंडन मध्ये पोहोचली. लंडन मध्ये पोहोचल्यानंतर ती मांजर वापस आली. बाकीच्यांनी विचारलं तिला, तू तिथे काय बघितलं? तर तिने तिथे काय बघितलं असं उत्तर द्यावं. तिने सांगितलं की मी राणीच्या सिंहासनाखाली एक मोठा उंदीर होता आणि त्याला मी पाहत होती. म्हणजे जे ज्याचं पाहायचं आहे त्याच्याचकडे त्याचं लक्ष द्यायचं. त्या सभेमध्ये जर एखादा चांभार असेल तर त्याला त्या राणीचे बूट दिसतील, एखादा सोनार असेल तर त्याला ते सिंहासन किती तोळ्याचं आहे हे तो अजमावून पाहिल, एखादा टेलर असेल तर त्याला पोशाख दिसेल. म्हणजे हे वेगवेगळे एकच आहे, एकच वस्तू वेगवेगळ्या अँगलनी प्रत्येक व्यक्ती कशी बघते आणि हे त्याचं बघणं म्हणजे त्याचं ज्ञेयार्थ परिणमन आहे. आणि अशाच दृष्टिकोनातून आम्ही समोरच्या व्यक्तीला नेहमी अजमावत असतो. समोरची व्यक्ती जर आमच्या अनुकूल वागत असेल, व्यवहारात लावा, समोरची व्यक्ती जर आमच्या अनुकूल वागत असेल तर तिला आम्ही मित्र म्हणून संबोधतो. आणि जर ती काही आमच्या प्रतिकूल थोडंही बोलली तर तिला आम्ही आमचा शत्रू मानून बसतो. वस्तुस्थिती ही आहे, वास्तविकतः यातलं काहीही खरं नाही. कुणी कुणाचा शत्रू नाही आणि कुणी कुणाचा मित्र नाही. आमच्या अनुकूल जी वस्तू परिणमते ती आम्हाला इष्ट वाटते आणि प्रतिकूल परिणमते ती आम्हाला अनिष्ट वाटते. ही आमची अनादिकालापासून चुकीची मान्यता आहे आणि ही चुकीची मान्यताच आचार्य या ठिकाणी आम्हाला काढण्याचा प्रयत्न करतात आहे. पहा, आमची निघते का? या अनुषंगाने आम्हाला चिंतन करायचं आहे आणि आज आपण इथे थांबतो आहे. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो घो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उवज्जायाणम, नमो लोये सवसाहुनम. सर्वांना जय जिनेंद्र.